आज आपण बघणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी खिचडी. मऊ छान स्वादिष्ट खमंग खिचडी. ही खिचडी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे आणि आपल्याला जेव्हा सगळ्या प्रकारचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा संध्याकाळच्या जेवणाला छोटंसं काहीतरी हवं असतं तेव्हा आपण ही खिचडी बनवू शकतो. तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: मिरची, कढीपत्ता, इतर कोणतेही मसाले यामध्ये वापरलेले नाही आहेत, आणि डाळ तांदूळ. मी इथे बटाटे पण घेतलेत. आणि नंतर आपल्याला लागणारे खोबरं आणि कोथिंबीर. अगदी कमी साहित्य आहे. आणि आमटी भात वगैरे आपण जे करतो तर त्याचा हा शॉर्ट फॉर्म म्हणता येईल, खिचडी. तर यासाठी मी इथे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. बटाटे चिरून घेतलेत आणि 2 वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ अशी ही धुवून घेतलेली आहे. धुवून आपण त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे. कोरडेच ठेवले ते, म्हणजे डाळ तांदूळ भिजत घालायचे नाही आहे. तर इथे फोडणीमध्ये मोहरी, त्यानंतर ही मिरची मुद्दामून लांब कापली आहे जेणेकरून मुलांना मिरची पटकन दिसते. बटाटा त्यांना भरपूर आवडतो म्हणून इथे बटाट्यांचे तुकडे पण मी भरपूर घेतले. तर इथे कढीपत्ता, हळद आणि बटाटा घालून थोडंसं परतायचं आहे. हे आपण परतून घेऊया जेणेकरून बटाटा जास्त स्वादिष्ट लागतो. असा फोडणीमध्ये परतलेला असेल तर याची चव खूप छान लागते. त्यावर मिरची पण परतली जाते, त्यामुळे मिरचीचा सुद्धा खमंग वास येतो. आणि त्यानंतर आपल्याला डाळ तांदूळ जे आपण धुवून घेतलेत ते असे कोरडे घालायचे आहेत आणि पुन्हा ते परतून घ्यायचं आहे. इथे मी मूग डाळ वापरली आहे. मूग डाळ पण वापरू शकतो किंवा तूर डाळ पण वापरू शकतो. एकदा खिचडी करताना आपण मूग डाळ वापरायची आणि दुसऱ्या वेळी खिचडी करताना तूर डाळ वापरायची, म्हणजे आपल्याला थोडासा चवीतला वेगळेपणा मिळतो. थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे हा खमंगपणा छान येतो. डाळ तांदूळ भाजत असताना गॅस मोठा ठेवायचा किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायचा. छान भाजून घ्यायचं. आपल्याला इथे फक्त भाजायलाच जरासा वेळ लागतो. आपल्याला संध्याकाळी वन डिश मील म्हणून सुद्धा करायला खूप सोपं पडतं. आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे. तर डाळ तांदूळ जेवढी आपण घेतलेली आहे त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं. म्हणजे मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी डाळ घेतली आहे. तर 2.5 वाटीच्या तिप्पट म्हणजे 7.5 वाट्या पाणी इथे मी साधंच पाणी घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं नाही आहे. साधं पाणी घातलं म्हणून काही फारसा फरक पडत नाही. हे सगळं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आणि यामध्ये थोडासा गूळ आणि मीठ घालायचं. अशी तुम्ही खिचडी करून बघा, नक्की आवडेल. आता हे शिजू द्यायचं आहे. मी इथे फास्ट फॉरवर्ड करते. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी तसं करते. पण पाणी घातल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवलेला आहे. खिचडी शिजायला साधारण 10 मिनटं वेळ लागणार आहे. तर या 10 मिनटाच्या वेळेमध्ये आपल्याला पापड हवं तर भाजता येईल. जर खिचडीबरोबर कांदा खायचा असेल तर तो आपल्याला कापता येईल. ताट आपलं रेडी करून ठेवता येईल. लोणचं किंवा दही हवं असेल तर त्याची आपण तयारी करून ठेवू शकतो. तर हे 10 मिनटानंतर साधारण तांदूळ शिजतात. मग आता हे तांदूळ आपण चेक करायचे शिजलेत का. साधारण अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. इथे मी खिचडी पातेलीत करते, त्यामुळे आपल्याला ती बघावी लागते. जर तुम्हाला असं लक्ष देऊन करायचं नसेल तर कुकरमध्ये केली तरी पण चालते. मग कुकरमध्ये आपण झाकण लावून ठेवलं की शिट्ट्या काढायच्या आणि नंतर मग कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही उघडू शकता कुकर. म्हणजे ती तुम्हाला तयार झालेलीच मिळते. इथे हे आता डाळ तांदूळ शिजत आलं आहे, पण पूर्ण शिजलेलं नाही आहे. तर आता हे थोडंसं ढवळून घ्यायचं, चेक करायचं कितीसं शिल्लक आहे. पाणी याच्यामध्ये आता थोडंसं शिल्लक आहे. तर या पाण्यावर आता डाळ तांदूळ आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत. कारण हे आत्ता डाळ तांदूळ शिजलेले आहेत, पण तो भात अजून फुललेला नाही आहे. तर त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ वाफ द्यायची आहे. त्यानंतर पुन्हा चेक करायचं. तुम्हाला जर कोरडी खिचडी आवडत असेल तर आहे तेवढं पाणी पुरणार आहे. जर मऊ करायची असेल खिचडी तर थोडंसं अर्धा वाटी पाणी त्याच्यामध्ये पुन्हा घालायचं आणि झाकण ठेवायचं. तर आता हे मी पुन्हा चेक करते आहे. भात आता हा फुललेला आहे, परंतु मला खिचडी मऊ करायची आहे, त्यामुळे यामध्ये मी आता अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि पुन्हा वाफेवर ठेवणार आहे. अशा पद्धतीनं जेव्हा आपण खिचडी बनवतो ना, तेव्हा भाजलेला बटाटा आणि भाजलेला तांदूळ याचा स्वाद अतिशय सुंदर लागतो. जेव्हा कुकरमध्ये आपण नुसतं डाळ तांदूळ आणि बटाटा घालून शिजत ठेवतो, म्हणजे फोडणीवर घालून शिजत ठेवतो, तेव्हा तो नुसताच भात खाल्ल्यासारखा लागतो. पण डाळ तांदूळ भाजून जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्याचा भाजलेला खमंग स्वाद आपल्याला खायला मिळतो. कुकरमध्ये जेव्हा आपण अशी खिचडी करतो तेव्हा बघावं लागत नाही फारसं, म्हणून ती सोपी वाटते. पण जर तुम्हाला स्वादिष्ट आणि खमंग खायची असेल खिचडी तर अशी स्वतंत्र पातेलीमध्ये करायची
एकदा अशी करून बघा, म्हणजे तुम्हालाही स्वाद चाखायला मिळेल आणि तुम्हाला नक्की पुन्हा पुन्हा अशीच पातेलीत करावी असं वाटेल. तर आता खिचडी होत आलेली आहे आणि आता आपल्याला ती सर्व करायची आहे. तर आता उघडून बघायची की खिचडी झाली आहे का. हो, नक्कीच मस्त मऊ झाली आहे खिचडी. छान झालेली आहे खिचडी. आता मी इथे गॅस बंद केला आहे. मस्त वाफ आलेली आहे. ताटामध्ये सर्व करताना मी इथे कैरीचा छुंदा घेतला आहे, दही आणि पापड घेतला आहे. तर खिचडी अशी घातली की त्यावर खोबरं, कोथिंबीर आणि मस्तपैकी चमचाभर तूप त्यावर घालायचं आणि छानपैकी आस्वाद घ्यायचा. अशी तुम्ही पण करून बघा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल, तर लाईक नक्की करा. ओळखीच्या लोकांमध्ये शेअर पण करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पण तुम्हाला लगेच मिळेल. तर ही डिश आपल्यालाही करायला खूप सोपी आहे आणि जी मुलं एकटी राहतात, हॉस्टेलवर राहतात, तर अशा मुलांनासुद्धा हे खूप सोप्या पद्धतीनं अशी करता येईल खिचडी. तर मग भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.